प्रत्येक माणसाच्या मनात दोन लांडगे असतात. एक भीतीचा, शंकेचा, न्यूनगंडाचा. दुसरा असतो धैर्याचा, विश्वासाचा, जिद्दीचा. ते दोघे रोज लढत असतात. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते बघा. एका छोट्याशा गावामध्ये एक सायली नावाची मुलगी असते. तिला एका गायन स्पर्धेसाठी तिची निवड होते. ती खरं तर खूप दिवस त्या गोष्टीची वाट बघत असते. पण ती आदल्या दिवशी खूप नर्वस झालेली असते. तिचा आत्मविश्वास पूर्ण बारगळलेला असतो. तिचे आजोबा तिच्याकडे बघतात आणि तिला जवळ बोलवतात आणि सांगतात, हे बघ, प्रत्येकाच्या मनात दोन लांडगे असतात. एक असतो भीतीचा आणि दुसरा असतो शौर्याचा. एक तुम्हाला मागे ओढत असतो, पण दुसरा तुम्हाला पुढे न्यायला प्रोत्साहन देत असतो. आणि त्यांचं रोज युद्ध चालू असतं. मग सायलीने विचारलं की मग ह्याच्यामध्ये जिंकतं कोण? मग आजोबा हसून म्हणाले, तो जिंकतो ज्याला तू खायला घालशील. तिच्या लक्षात आलं. ती दुसऱ्या दिवशी जेव्हा स्टेजच्या मागे उभी होती तेव्हा तिच्या मनामध्ये पुन्हा ते दोन लांडगे खूप जोरजोरात भांडण करत होते. पण तिच्या लक्षात आलं होतं की भीती जाणवणं काही चूक नाहीये, पण आपला निर्णय भीतीच्या हातामध्ये देणं हे मात्र चुकीचं आहे. तिने डोळे बंद केले आणि ठरवलं की आज मी फक्त धैर्याच्या लांडग्यालाच खायला देणार आहे. ती स्टेजवरती गेली. पुन्हा भीतीचा लांडगा म्हणाला, बघा, इतके लोक आहेत, एवढ्या लोकांमधून पहिला दुसरा नंबर काढणे शक्यच नाहीये. पण धैर्याचा लांडगा म्हणाला, तू पुढे जा आणि फक्त एक प्रामाणिक प्रयत्न कर. पुढे काय होईल याचा काहीही विचार न करता. ती स्टेजवर गेली. सुरुवातीला तिचा हात थरथरत होता, पण हळूहळू प्रत्येक शब्दात ती स्वतःला ओतत गेली. हळूहळू आवाजही स्थिर झाला, आत्मविश्वास वाढला. गाणं संपलं तेव्हा सभागृह शांत होतं आणि मग जोरदार टाळ्या. निकालही जाहीर झाला. ती पहिली नाही आली, दुसरी आली. क्षणभर भीतीचा लांडगा हसला आणि म्हणाला, पाहिलंस ना, जिंकली नाहीस. पण यावेळी धैर्याचा लांडगा मोठा झाला होता. सायली हसली, कारण तिला समजलं होतं, आज ती स्पर्धा हरली नाही तर ती स्वतःशी जिंकली होती. तर काय, लढाई ही बाहेर नसते, ती आपल्या मनातच असते. प्रत्येक दिवशी उठून तुम्ही कोणत्या लांडग्याला खाऊ घालता तसं तुमचं आयुष्य घडतं. भीती कधीच पूर्णपणे जात नाही, पण धैर्य वाढवलं तर ती भीती मात्र लहान होत जाते, खूप लहान.